नमस्कार. जय खानदेश. आपली माती आपली माणसं या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व तिरमल समाजाचा हार्दिक स्वागत. विषय खूप महत्वाचा आहे की विषय असा आहे, त्रेतायुगमध्ये रावण नावाचा जो राक्षस होता, जो मातेल होता, त्यांनी खूप आकार त्यावेळेस माचडेल होता की सर्व देवसले त्यांनी बंदी बनाय ठेवलं होतं आणि रावण सांगितलं तसंच त्या देवलोकीतले ऐकणं पडे. मग त्या देवलोकीतले वाटणं की रावण अंत कोण करी काय होई, पण त्यावेळेस प्रत्यक्ष भगवंताले अवतारले ना पन्ना राम अवतार आणि रावणना नायनाटकरांसाठी रामने अवतारले ना. मग रामनं शिक्षण होईना, मोठा होईना, त्यानं लग्न व्हानंतर रामना ज्यावेळेस राज्याभिषेक व्हाता, म्हणजे ज्यावेळेस राम राजा व्हाता, रामना जो वडील होता दशरथ, यांनी सांग की बुवा आता तू सर्व राज्य सांभाळ, तू त्या लायक होई जायला ते सर्व राज्य तू ना स्वाधीन करस मी आता. पण रामना मुख्य तो असा होता की त्याला वनवास जाणं होतं आणि वनवास जावानंतरच रावणना अंत व्हावा. पण राम जर राजा होई गया तर कसं काय होतं. हाई बडी देवलोकीतले त्यावेळेस चिंता पडणी देवलोकीतले की राम जर राजा होई गया ते राम वनवास मध्ये जावा नाही आणि जर अयोध्यामध्ये जर आहे ना ते मग आपला उद्धार कस का आपण कायम बंदिस्तच राहतो बॉस. मग देवलोकेच नाही ती मंथना नावनी जी दाशी होती, हिनी बुद्धिमत्तेचे फरक करा थोडसा, तिना बुद्धिमा विचार घालात आणि मंथनाने कैकेयीले सांग की भरतले राजा करा ना रामले वनवास मध्ये आडवा. हाई फक्त देवनी तेच ना करता कराली ना. मग देवले सुद्धा माहित होतं काही घडणार शे, आपले वनवास मध्ये जाणार शे आणि त्या टाइमले राम अयोध्या सोडीसन वनवास मा घ्या आणि नंतर ते सीता चोरले घ्या रावण आणि नंतर तो राम सीताना शोध मा घ्या आणि मग ते लंका मा घ्या आणि त्यावेळेस रावणना अंत होईना बा. ते काहीतरी अशी घटना असते प्रकृतीला काहीतरी ते तेच ना ते करी येणार. तसं असं मला वाटस की आपला समाजमा जो मेन मुद्दा एक रावण शे, जो त्याले पैसाना खूप अहंकार शे, जो सर्वसामान्य मनासारखा माणूसले फसाडी सन समाजमा त्यानं वर्चस्व, म्हणजे आम्ही त्या लोके स्वतःला सिद्ध करणार का आम्ही किती थर्ड क्लास क्वालिटीना लोक आहेत बुवा, आम्ही कोण ऐकतात नाही ना, जो आमना पन्ना तिला आम्ही असा फसाडतच बुवा, असं जो राक्षसी आपला समाज मातेल. मग त्या टाइमला देवलोकेतले वाटणवी की जर येस ना घर संबंध जर आयरा गैराना जर करदी ना तो येस ना अन्याय सहन करली आणि येस ना जर खरं रूप जर आणणं होई तर मनासारखा माणूस न जर येस ना घरमा संबंध जर करा तर येस ना खरा चेहरा पोऱ्या समाजना पुढे लई व्हिडिओ बनाडीन समाजले जागरूक करी बा. असं त्या टाइमला दिवसले वाटणं बा, म्हणून माले तो कार्य मनाकडे सोपेल होतं दिवसनी. पण देवलोकेले त्या टाइमला याद पुढे जायला त्या टाइमले किंवा त्रेतायुग नाही कलियुग शे. अहो समाज फक्त स्वतःना स्वार्थासाठी जगी, दुसरा ना आपुलकी भावना येले शून्य संपी, फक्त येले स्वतःना स्वार्थच दकी त्या आपुलकी भावना दुसरा विषय करू नका ये मग काहीच समाजले रावानी बा. नाव पोऱ्या कितला बी आला व्हिडिओ बनाडीन त्याला सांगी की या लोकेश पासून तुम्ही सावध राहा, मी पासून तर तुम्ही फसू नका, तर ते समाज ते नका ऐकी लिहावानी आणि त्या लोकेशले बी कसं वाटस की अहो कितला बी व्हिडिओ बनाडी आपलं काय वागडं करू शकत नाही की आपला पैसा शे पैसाच ना बंडल फेका, म्हणजे आपला मागे तुरु लोक पैती ते ना आपण सांगतो तसंच लाई, म्हणजे आपण पैसाच ना जरूर आपला घरमधला पोरी विकू बी शकतात आणि दुसऱ्यांना पोरी आपण आणू बी शकतात असं त्या लोकेसले का वाटस. कारण की त्यातले पूर्ण विश्वास आहे की या ज्या लोकेश आहेत निवड स्वार्थीशी येसले आपुलकी विषयी काही हाईच नाही. मग त्यातले असं वाटाना कारण तेच आहे ना की यांनी कितलंही बोंबला बहिणाकडे ध्यान देणार नाहीत बा लोके. अखेर छोटले लोक फक्त स्वार्थ मागेच पैतीन आणि तेच ना स्वार्थ जगतीन. कितला बी व्हिडिओ आल्ला बी येणे सांग तरी येणाकडे कोण ध्यान द्यावं आणि उलट समाज येणार गंतिमाकडे बा. कारण की त्यातले असं म्हणजे कॉन्फिडन्स कशासाठी की त्यातले पूर्ण माहिती ना की समाज फक्त स्वतः स्वार्थच दकेच बा, दुसरा विषय आपुलकीने भावना याने शून्य उजाड राही. पण कमीत कमी मना समाजला लोकेसले असं म्हणणं आहे तिकडना एरिया जाऊ दे पण तापी काटणा एरियाना लोकेच नाही तर जागे व्हा. या तापी काटणा लोकेसले सांगा ना मी की त्या लोके तुम्ही जे म्हणतास की तिकडनं दांड येत बा, पण त्या लोके दांड नाही त्या बुद्धीना सुद्धा आजारी येत. त्यातले म्हणजे शून्य भावना दुसराच भावना म्हणजे त्या लोक शून्य आहेत. त्यातले फक्त अहमपणा आहे स्वतःना की आम्ही म्हणजे काय शेत बा, आम्ही काही बी करू शकतोस तरी आमनं कोणीच काही वागडं करू शकत नाही असं त्या लोकेसले वाटस.
तर मना तरी असं मत आहे की तुमले काय वाटत बा म्हणा व्हिडिओ की निश्चितच सांगा, काय की मी डझनभर व्हिडिओ बनायच्यात म्हणा, डझनभर समाजना, पण एक माणूस ना मला आजपर्यंत पाहिजे तसा एकदम रिप्लाय होऊन आणि फक्त सांगता आणि त्या लोक तसा करत तू कसं काय पैसे घ्या. अरे पण तुम्ही त्या टाइमला समाज लोकेला सांगायला पाहिजे ना की येस ना घरना पुरी करू नका किंवा येस ना या लोकेस पण संबंध जोड नका, येस ना सावध राहा, या लोके थडकला असे तुम्हाला सारखाच नाही ना टाया बडावणी काय आता आत्महत्या तयाला नको लावगडा विषय गेली विजय बडा. पण मी असं आहे जे माल कार्य देवनी सोबीले ती मी पूर्ण पार पाडसोच. हा व्हिडिओ बनाडी समाजले एकदा तर जागे करसोच मी की माले जरी तुम्ही येडानगंती मा काढ, पण असा कित्येक लोक ते येडानगंती मा लोक समाजनी पुढे काढायला नको, असा कोणी व्हिडिओ बनवायला नको, म्हणून आजच तुम्ही जागे करा ना. जय हिंद, जय खानदेश, धन्यवाद.